सर्वांना गुड मॉर्निंग. बघा, निसर्गाने आपल्याला किती छान दिलेलं आहे. पावसाळ्यात जिकडं बघल तिकडं हिरवंगार असतं. एक दिवस जरी उन्हानं आपल्याला सूर्यानं दर्शन दिलं तर इतका आनंद होतो की काय विचारू नका. तसंच उन्हाळ्यात आहे. उन्हाळ्यात जर ऊन तेवत असेल आणि एक हलकी जरी पावसाची सर आली तरी मनाला किती शांत वाटते. आता ह्या पावसानं आपल्याला सर्वकडं हिरवंगार वातावरण करून टाकलेलं आहे. गवतानं वेल्वेटचा आकार धारण केलेला आहे. जिकडं बघावं तिकडं बारीक बारीक गवत आलेलं आहे आणि त्याचं आपल्याला वेल्वेटचं कापड अंतरल्यासारखं जमिनीवर दिसतंय. हे आता आपल्या बागेतलं जे हे कारल्याचा वेल आला आहे तो लांबच लांब पसरलेला आहे. इतका लांब की जे कारली काढून काढून कंटाळा येतोय. खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, लिंबू, वांगी ह्याचा पण आपल्याला भरपूर आस्वाद घेता येतोय. आपल्याला निसर्गानं खरोखर खूप छान हे दिलेलं आहे. हे बघा, आता आमच्या बागेतला पाहुणा सरडा अगदी झेंडूच्या कलरसारखा झाडात कलर घेऊन कलर बदलून आपल्या शरीराचा तो बसलेला असतो. आणि आपलं पक्षी त्याच्याकडं कीटक किंवा फुलपाखरं आकृष्ट झाली की आपलं तो खायला रिकामा, ओळखू पण येत नाही. बघा, आणि हा एक अतिशय मनाला प्रसन्नता देणारा, सगळ्यांच्या आवडीचा, हा कुणाला आवडत नाही असं होत नसणार आहे. खरोखर पक्षाचा राजा म्हणतात ते काही खोटं नाही. माझ्या दारामध्ये अक्षरशः बघून डोळ्याचं पारणं फिटलं माझं. इतकं मला कधीच अनुभवता आलेलं नव्हतं. हे सुख मी आता अनुभवते निसर्गाच्या सानिध्यात येऊन. बघा तुम्हाला कसं वाटते ते. मला जेवढा आनंद झाला की नाही की तुम्हाला पण ते बघून मला खात्री आहे तुम्हाला पण ते बघून आनंद होणार. माझ्या दारामध्ये मी गव्हाची चाळ टाकलेली होती, ती खायला आपला आलेलं होतं. किती सुंदर दिसतोय बघा तो. त्याचं रूप अक्षरशः जरा जरी बारीक चावून लागले की तिथनं पळून जातोय तो. तेवढ्यात झाडाच्या आडोशाला येऊन मला शूटिंग घ्यावं लागलं. हे बघा किती छान दिसतोय तो. त्याचा पिसारा पण दिसेल नंतर तुम्हाला. खूप लांबच्या लांब पिसारा झालेला आहे त्याचा. हे बघा, पिसारा किती सुंदर दिसतो. त्याला कॅच करताना सुद्धा फार विचारपूर्वक करायला. बारीक जरी आवाज आला तर तो पळून जातोय इथनं पुढं. हे बघा किती लांब पिसारा आहे त्याचा. प्रत्यक्षात जवळून घेता येत नाही. चाहूल लागले की तो पळून जातोय. माझ्या गेटच्या बाहेर तो आलेला आहे. तिथं तो चाळ टाकलेलं होतं, तो चाळ खायला आलेला होता. म्हणजे चाळलेले जी खालचं जे राहते त्याला चाळ म्हणतं. हे बघा, तो पळून गेला आणि परत दुसऱ्या वेळी आला त्यावेळी पटकन शूट परत केलेला आहे. किती सुंदर आहे बघा. बघायलाच डोळ्याचे खरोखर पारणे फिटतात. निसर्गानं खूप छान देणगी दिलेली आहे त्यांना. पिसारा, त्यांचा कलर. म्हणून आज गुरुवार आहे बघा. गुरुवारची पूजा मस्तपैकी आज झालेली आहे. बघा, आता आपल्याला ही पात्राची भाजी करायची. ही पात्रीची भाजी खायला थोडी तुरट, थोडीशी कडवट अशी असते. म्हणून त्याला बारीक चिरून उकडून घ्यायची. हा गावरान मेवा म्हणावं लागेल, कारण फक्त हा पावसाळ्यात जी ह्याची भाजी असते, म्हणजे गावाकडच्या भाज्या म्हणण्यापेक्षा गावाकडची भाजी म्हणण्यापेक्षा रानभाजी म्हणता येईल.
ह्या फक्त पावसाळ्यात येतात. टाकळी म्हणा, हे घोळ, त्याच्यानंतर ही पात्रची भाजी साधारण कडवट तुरट असते. ही आता आपल्याला करायला शिकायची. अगदी साधी सोपी पद्धत आहे. जास्त काय ह्याला घालायचं नसते. फक्त जे साहित्य घालतोय ते कडवट भाजी असल्यामुळे थोडंसं जादाचं लागते. कांदा, तुरीची डाळ, लसूण, मिरची या गोष्टी घालून आपण ही भाजी करायची. आता ती कशी करायची ते प्रोसिजर वाईज मी दाखवीन. हे आता ह्याला उकडून घ्यायचे. एक उकळी काढायची आणि त्याला निथळून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं. ह्या भाजीला तर उकळी आले बघा. जास्त शिजवायची नाही. नुसती एक उकळी आले की गॅस बंद करायचा. आणि आता आपण ही भाजी चाळणीत टाकून त्याचं पाणी काढून घेऊया. कारण हे पाणी थोडंसं, हे बघा, थोडंसं कडवट तुरट असं असते. ते जरासं उकडली की भाजी शिजती पण लवकर आणि त्याची चव, कडवट तुरटपणा त्या भाजीचा कमी येते. तेवढ्यासाठी आता ही आपण उकडली. आता आपण ही निथळून घेऊया. आता या भाजीला आपण उकडून घेतलंय आणि ह्याच्यातून निथळून घेतलं. आता ह्याच्यात एक पाणी घालायचं थोडं आणि ते गार पाणी घालून परत एकदा त्याला आपण पाणी ते काढून टाकूयात. म्हणजे त्यातला बऱ्यापैकी कडवटपणा आणि तुरटपणा कमी येईल. गार पाण्यात घालायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याला पिळून घेऊया थोडं. हे आता आपण भाजी ही उकडून पिळून घेतली पाण्यात. परत दुसऱ्या पाण्यात, थंड पाण्यातून काढून घेतली आणि ह्याला पिळून ह्याला सुट्टी करून ठेवलेली आहे. आता हे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल जरा जास्त घालायचं. ह्या भाजीला थोडंसं सगळ्या गोष्टी जास्त लागतात. कांदा, लसूण, मिरची आणि हे तेल, या गोष्टी या भाजीला जास्त लागतात. आता आपण काय करायचंय बघा. ह्याच्यात आपण काय काय साहित्य घेतलंय बघा. हा ठेचलेला लसूण आहे, थोडा दुखवलेले जिरे आहेत, मिरची, कांदा, ही डाळ घेतली आणि हवं असलं तर कच्च्या शेंगदाण्याचं कूट घातलं तर चालतंय. आणि फोडणीसाठी हा हिंग घेतलेला. आता ह्याच्यात हे फोडणी टाकायला घेताना पहिल्यांदा आपण काय टाकायचं, लसूण आणि हा अर्धवट दुखवलेले जिरे आहेत. दोन्ही गोष्टी ह्याच्यात आपण टाकून घेऊया. पाणी होतं वाटतं गॅस, त्यामध्ये उघडलं. आता ह्याच्यात आपण थोडेसे हिंग घालूया. लसूण भाजलंय असं झाल्यावर त्यात आपण मिरच्या टाकू. मिरची झाल्यानंतर आपण हा कांदा टाकूया आणि कांदा चांगला परतून घेऊया. कांदा परतत आल्यानंतर ही जी डाळ आपण भिजवलेली होती ती डाळ सुद्धा ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया. डाळ घातल्यानंतर ह्याला आपण थोडं परतून घ्यायचं. म्हणजे डाळ पिठूळ होणार नाही, डाळ तशीच राहील. आता ह्याच्यानंतर आपण साधी सोपी भाजी आहे, पण आपल्या शरीराला
ज्यावेळी ह्या भाज्या पावसाळ्यात येतात त्यावेळी ह्या भाज्या जर खाल्ल्या तर आपल्या शरीराला खूप त्याचा फायदा होतो. ह्या फक्त वर्षात ना पावसाळ्यात एकदाच ह्या भाज्या खायला मिळतात. रानमेवा, खरं तर रानभाज्या, रानमेवा आपल्या शरीरासाठी हा मेवाच म्हणावा लागेल. आता ह्याच्यात आपण ही भाजी सुट्टी केलेली घालून छानपैकी हलवून घ्या. आता ह्याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट, भाजी हलवून झाल्यानंतर वरती जाडसर कच्च्या शेंगदाण्याचं कूट घातलं तरी सुद्धा चालते. ज्यांना आवडते त्यांनी घातलं तरी चालेल. आता ही भाजी आपण घालून हलवून घेऊया. आणि यावेळी ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. आधी हलवून घेऊयात, एकसारखं ती डाळ सगळी मिसळून घेऊयात आपण ह्या भाजीमध्ये. भाजीला आता हलवून घेतले. आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात. अगदी साधी सोपी भाजी आहे, पण ही भाजी चवीला पण छान लागते आणि आपल्या शरीरासाठी पण ह्याच्यात कॅल्शियम, लोह हे घटक एकत्र असल्यामुळे आपल्याला त्याचा शरीरासाठी फार फायदा होतो. आता ह्याला झाकून आपण बारीक गॅस करून शिजवून घेऊया. ॲक्च्युअली उकडल्यामुळे हे थोडी शिजलेलीच आहे, पण आणखीन जराशी चांगली शिजायसाठी त्याला आपण गॅस बारीक करून त्याला शिजवून घेऊया. आता आपण झाकून ठेवूया आणि शिजवून घेऊया. बारीक करून ठेवलंय मी. आता या भाजीला आपण शिजवून घेऊया. अशा पद्धतीने आपली ही भाजी बघा तयार झाली. त्याला आपण आता झाकून ठेवू. आता ही आपली पात्राची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे बघा. दिसायला रेग्युलर भाज्यांसारखी दिसती, पण ही चवीला जेवढी चांगली आहे तेवढी शरीराला पण चांगली. एकदा नक्की करून बघा आणि आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.